उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुजय विखे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय। अहमदनगरमधून आज सुजय विखे उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या वेळेला उपस्थित असतील। तर सुजय विखे यांच्याकडून आज जोरदार शक्तीप्रदर्शन। आज सुजय विखे पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि त्यापूर्वी आता सुजय विखे यांच्याकडून हे जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे। सुजय विखे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि यावेळेला निलेश लंके यांच्या रूपाने तगडं आव्हान सुजय विखे यांच्या समोर उभं राहिलेलं आहे। अहमदनगरचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आणि आज ते उमेदवारी अर्ज दाखल करतायत। उमेर सय्यद आपले प्रतिनिधी सोबत आहेत। उमेर, सुजय विखे यांच्याकडून सुरू असलेलं हे शक्तीप्रदर्शन कसा एकूण रिस्पॉन्स दिसतोय? नक्कीच गुरु, आज महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। दरम्यान या अहमदनगर शहरातून भव्य अशी प्रचार रॅली काढण्यात आलेली आहे। यामध्ये महायुतीचे सर्व घटक असतील ते देखील उपस्थित आहेत। विशेष करून अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप असतील ते देखील आपल्या कार्यकर्ते समर्थकांसह या रॅलीमध्ये त्यांनी आपला सहभाग घेतला आहे। दरम्यान या रॅलीनंतर मुख्यमंत्री असतील तर दोन्ही उपमुख्यमंत्री जे जिल्हाधिकारी येथे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उमेदवार सुजय विखे पाटील यांचा अर्ज दाखल करणार आहेत। एकूणच अहमदनगर शहरातून निघालेल्या या रॅलीला उत्स्फूर्त असे नागरिकांचा प्रतिसाद देखील मिळत आहे। सुजय विखे पाटील असतील त्याचप्रमाणे महायुतीचे जे नेते आहे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप असतील अन्य नेते असतील ते सर्वजण या महारॅलीमध्ये उपस्थित राहिलेले आहेत। धन्यवाद उमेर या सविस्तर माहितीसाठी।